अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. कुटुंबामध्ये खूप अडचणी तयार होत आहेत. कुणाचं लग्न जमत नाही, कुणाला मुलबाळ व्हायला अडचण येत आहे, काहींना संतान सुख असून सुद्धा मुलं आई वडिलांचं अजिबात ऐकत नाही, कुणाच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे आणि ते कर्ज मिटतच नाही, कुणाच्या घरी पैसा टिकत नाही, नवरा बायकोची सतत भांडणं होतात, नवरा आपलं अजिबात ऐकत नाही. अशा अनेक समस्या आपल्या सर्वांनाच असतात. बऱ्याच वेळा असं देखील होतं की सततची भांडणं यामुळे घरात तयार झालेल्या दूषित वातावरणामुळे पूजा, नामस्मरण, अनुष्ठान, व्रतवैकल्य आपल्याला करण्याची इच्छासुद्धा राहत नाही. कधीकधी हे सर्व करून सुद्धा बरेच जण थकून जातात, कारण या उपायाने सुद्धा काहीच फरक पडत नाही. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मी तुम्हाला एकदम साधे, सोपे आणि अचूक उपाय सांगणार आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पूजापाठ किंवा व्रतवैकल्य, अनुष्ठान असं काहीही करण्याची गरज पडणार नाही. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. माहिती आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. मी तुम्हाला ज्या सेवा किंवा उपाय सांगणार आहे ते तुम्हाला गुरुवारी करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो. बृहस्पती देवांचा गुरुवार हा वार असतो, त्यामुळे गुरुवारी केलेले जे काही उपाय असतात त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या सर्व अडचणी दूर होतात. भाग्याची साथ आपल्याला मिळते. पती आणि मुलांचं प्रेम आपल्याला मिळतं. ज्यांना संतान सुख नाही, म्हणजे जे दाम्पत्य अजूनसुद्धा आईबाबा झाले नाहीत, त्यांनासुद्धा संतान सुख मिळतं. त्याचबरोबर ज्या नवरा बायकोचं पटत नाही किंवा नुकताच विवाह झालेला आहे पण तरीही थोड्या कुरबुरी चालू आहेत, तर त्यांनाही दाम्पत्य सुख मिळेल. घरातील महिलांनी हे उपाय जर केले तर घरामध्ये आनंददायी वातावरण तयार होतं, उत्साहाचं वातावरण तयार होतं, मनाला मानसिक शांती मिळते, जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि सर्व सदस्यांना कार्यामध्ये यश मिळते. कारण कोणत्याही घराचा पाया किंवा घराला मजबूतीकरणाचं जे काही कारण असतं ते घरातील महिला असतात. जर घरातील महिला सकारात्मक विचाराच्या म्हणजे पॉझिटिव्ह असतील तर कोणत्याही प्रकारची शंका राहत नसतील. ते घर खरंच खूप पुढे जातं आणि कोणतंही कार्य जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचं पूर्ण फळ त्यांच्या सर्व कुटुंबाला मिळतं. कारण कोणत्याही महिलेला किंवा घरातील सदस्याला अजिबात असं वाटत नसतं की आपल्या घराचं वाईट व्हावं. कारण प्रत्येक घरातील महिला घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात. घरातील सर्वांच्या आवडीनिवडी जपतात. कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, प्रत्येक व्यक्तीसाठी त्या उपलब्ध असतात. त्याचबरोबर मुलांचं शिक्षण असतं, त्यांचा अभ्यास असेल आणि घराची प्रगती कशी होईल, आपलं घर पुढे कसे जाईल, या सगळ्या गोष्टी महिला हँडल करतात. घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांची सेवासुद्धा महिला करतात. बऱ्याच महिला जॉब करत नाही, घरकाम करतात. पण घरकाम करतात ही एक खूप मोठी जबाबदारी आणि मोठी गोष्ट आहे. ज्या महिला जॉब करतात, व्यवसाय करतात किंवा ज्या घरामध्ये आहे अशा महिलांना आपण गृहिणी म्हणतो. त्या दिवस रात्र आपल्या घरासाठी कष्ट करत असतात आणि या प्रत्येक महिलांचा एवढाच उद्देश असतो की आपल्या घराची प्रगती कशी होईल. तर आज जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते हे सगळे उपाय महिलांनी गुरुवारी करायचे आहेत. जर तुमच्या घरातील पुरुष हे उपाय किंवा हे सेवा करण्यासाठी उत्सुक असतील तर त्यांनीही हे उपाय, ही सेवा केली तरी चालेल. पहिला जो उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचे, एक वाटीभर तांदूळ घ्यायचा आहे. ते तांदूळ तुम्ही अखंडही घेऊ शकता किंवा तुकडा तांदूळही घेऊ शकता. तुम्हाला शक्य असेल तर एक वाटीभर घ्या, शक्य नसेल तर चमचाभर तांदूळ घेतले तरी चालेल. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं पाणी टाकून तुम्हाला हे जे तांदूळ आहेत ते पिवळे करायचे आहेत आणि हे तुम्ही तुमच्या अंगणामध्ये ज्या ठिकाणी पक्षी असतात अशा ठिकाणी हे तांदूळ त्या पक्ष्यांना खायला टाकायचे असतात. गुरुवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर काय करायचं, थोडंसं तांदूळ घ्या, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं पाणी टाकून हे तांदूळ तुम्हाला पिवळं करायचं आहे. तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या टेरेसवरती किंवा तुम्ही कुठे पार्कमध्ये जात असाल तिथेही पक्षी येतात, तर अशा ठिकाणी तुम्ही ते तांदूळ स्प्रेड करू शकता किंवा ठेवू शकता एखाद्या वाटीमध्ये. ते पक्षी येऊन त्या तांदूळ खातात. यामुळे काय होतं, तर यामुळे मुक्या जीवांना काहीतरी आपल्याकडून अन्नदान होत असतं. गुरुवारी हा उपाय केल्यामुळे आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो व आपल्या सर्व समस्या दूर जातात. उपाय नंबर 2. गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा समावेश करायचा आहे.
जसं की हरभऱ्याची डाळ असेल त्यापासून जे काही आपण पदार्थ बनवतो, म्हणजे बेसन पिठाचे धिरडे असतील, लाडू असेल, बेसन पिठाचा शिरा, पिठलं, कढी असे पदार्थ बनवावे. हे तुम्ही सकाळी बनवू शकता किंवा संध्याकाळी बनवू शकता. कारण गुरुवारी काही जणांना उपवास असतो, तर अशा वेळी तुम्ही हे संध्याकाळी खाल्लं तरी चालेल. आपला उद्देश फक्त एवढाच आहे की गुरुवारच्या दिवशी आपल्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश झाला पाहिजे. यामुळे गुरुग्रह मजबूत होतो, घरामध्ये सुख समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय अगदी सिद्ध असे उपाय आहेत. कारण प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व असतं. प्रत्येक दिवस प्रत्येक ग्रहाला समर्पित असल्यामुळे गुरुवारी हे उपाय आपण केल्यामुळे नक्कीच आपल्या कुंडलीतील जो काही गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. गुरुवारच्या दिवशी केलेले उपाय पूर्णत्वास जातात, त्याचा तुम्हाला गुण येतो, फरक पडतो. उपाय नंबर 3, तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करायची आहे. तुमच्या मनात येत असेल की नक्की पीठ किती घ्यायचं, तर तुम्ही गव्हाचं पीठ जास्त प्रमाणात घेऊ शकता आणि बेसन पीठ तुम्ही 1 चमचाभर जरी घेतलं तरी खूप आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याची तुम्हाला कणिक मळायची आहे. कणिक मळल्यानंतर आपण कणकीच्या गोळ्यामध्ये ज्याप्रमाणे पुरण भरतो, तर त्याप्रमाणे तुम्हाला हा जो कणकीचा गोळा आहे याच्यामध्ये तुम्हाला चण्याची डाळ आणि थोडासा गूळ भरायचा आहे आणि हा पूर्ण जो उंडा आहे तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. त्यामुळे गौमातेचा आशीर्वाद मिळतो. तुम्हाला माहिती आहे, गौमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचे वास्तव्य असते. त्यामुळे गुरुवारी हे अन्नदान केल्याने आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. अडचणी कायमच्या दूर होतात. ज्यांचा विवाह होत नाही त्यांचा विवाह या उपायाने शीघ्र होईल. लग्नाचे योग जुळून येतील. मुलींना चांगलं घराणं मिळेल. म्हणजे बऱ्याच मुलींची अशी अपेक्षा असते की आपल्या आईवडिलांचा जसा सुखाचा संसार आहे तसाच आपलाही संसार असावा. तर तुमची ती जी काही इच्छा असते ती तुमची पूर्ण होते. गौमातेची सेवा केलेली खूप उत्तम असते, पण त्यातल्या त्यात निदान गुरुवारी तरी तुम्हाला गौमातेची सेवा करायची आहे. तुम्ही हा उपाय करून गुरुवारी गौमातेची सेवा केली तर ते अतिशय उत्तम आहे. यामुळे गौमाता प्रसन्न होते. गुरुग्रहाच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या निघून जातात. उपाय नंबर 4, गुरुवारच्या दिवशी तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांना तुम्हाला नमस्कार करायला विसरायचं नाहीये. गुरुवारी अंघोळ करताना पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून अंघोळ करावी. यामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो. गुरुवारी केस कधीही धुवायचे नाहीत, हे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. गुरुवारच्या दिवशी केस धुतले तर आपला जो गुरुग्रह आहे तो कमजोर होतो आणि आपण गुरुग्रह मजबूत करण्यासाठी उपाय करतोय. तर गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही केस धुतले तर याने तुमचा गुरुग्रह कमजोर होतो. खूप महिलांचा असा प्रश्न आहे की गुरुवारी आम्ही उपवास करतो, व्रतवैकल्य करतो, मग आम्ही केस नाही धुवायचे का? तर अशा वेळी तुम्ही बुधवारीच केस धुवावेत. कधी कधी काय होतं की नाईलाजास्तव म्हणजे मासिक पाळीचा 4था दिवस गुरुवारी आला तर अशा वेळी आपल्याला केस धुवावेच लागतात. मग त्यावेळी तुम्ही पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि त्या पाण्याने केस धुवा. पण कारण नसेल तर तुम्ही गुरुवारी केस चुकूनही धुवू नका. गुरुवारी काय करा, एका तांब्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून ते तुम्ही तुळशीला अर्पण करावं आणि थोडीशी हळद तुळशीला वाहावी. यामुळे भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि ते प्रसन्न होतात. गुरुवारच्या दिवशी सूर्यदेवांना ज्यावेळी तुम्ही अर्घ्य देता त्यावेळी पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गूळ टाकायचा आहे आणि याने जर तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिला तर असा अर्घ्य जर तुम्ही सूर्यदेवांना दिला तर सूर्यदेव प्रसन्न होतात आणि तुम्हाला चांगले आरोग्य लाभते. गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाचीही तुम्हाला पूजा करायची आहे. केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही असतेच असे म्हटलं जातं. गुरुवारच्या दिवशी पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. गुरुवारी घरातील फरशीही पुसू नये. तुम्हाला गुरुवारी सेवा करायच्या असतात, पूजा, व्रतवैकल्य, अनुष्ठान, तर तुम्ही अशा वेळी बुधवारीच फरशी पुसून घ्यायची आहे. ज्यांचं घर सारवण्याचं असेल त्यांनीही गुरुवारी घर सारवायचं नाहीये. गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजावरती हळदीने स्वस्तिक काढायची आणि त्याची पूजा करायची. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुम्ही कपाळाला हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा छोटासा टिळा लावावा. याने विष्णुदेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. गुरुग्रह देखील मजबूत राहतो.
गुरुवारच्या दिवशी पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करा आणि हे पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता. याने काय होतं की तुमच्या घरामधील जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे ती दूर होते. किंवा तुम्ही हळदीचं लेपनही उंबऱ्याला करू शकता. आता हळदीचं लेपन कसं करायचं आहे, तर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी हळद, थोडासा अष्टगंध, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल असं सगळं मिक्स करून हळदीचं लेपन तुम्हाला उंबऱ्याला करायचं आहे. यामुळेही तुमच्या घरातील निगेटिव्हिटी, वाईट शक्ती किंवा जे काही नकारात्मक आपल्या घरामध्ये घडत असतं ना, ते सगळं निघून जातं. अशा प्रकारे आपण अनेक हळदीचे उपाय पाहिलेले आहेत की जे तुम्ही गुरुवारी करू शकता. मी सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला जे उपाय शक्य आहेत ते नक्की करा. सर्वच उपाय करायला हवेत असं नाही, पण जे तुम्हाला पॉसिबल आहे ते नक्कीच करा. सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं की या उपायांपैकी असा कोणता उपाय आहे की जो आपण केला तर पुण्यफळाची प्राप्ती आपल्याला नक्कीच होते. तसे तर सर्वच उपायाने पुण्यफळाची प्राप्ती होते, सर्व अडचणी दूर होतात, पण सगळ्यात जास्त जो उपयोगी असा उपाय आहे तो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला जो उपाय सांगितलेला आहे की जे पिवळे हळदीने आपण जे तांदूळ पिवळे केलेले आहेत ते जर तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातले तर मुक्या जीवांना अन्नदान करण्याचे पुण्य तुमच्या पदरात पडेल. तुमच्या सर्व समस्यांपासून तुम्हाला मुक्तता मिळेल. दाम्पत्य जीवनामध्ये सुख येईल. तुमचे मुलं जर तुमचे ऐकत नसतील तर ते ऐकायला लागतील. छोटी मुलं असतात बघा, खूप हट्टीपणा करतात, तर त्यांचा हट्टीपणा बंद होईल. ज्यांना संतान सुख अजूनही नाही तेही पूर्ण होईल. विवाह जमण्यामध्ये अडचण येत असेल तर तेही जमतील. अशा भरपूर अडचणी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. तर यासाठी तुम्ही गुरुवारी या सेवा आवर्जून करा. तसं तर या सेवा महिलांनी केल्या तर चांगल्याच आहे, पण पुरुषांनी केल्या तरीही काही हरकत नाही. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की या सेवा करा. गुरुवारी या सर्व सेवा केल्यामुळे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतात, तुमचा गुरुग्रह मजबूत होतो. पण याबरोबरच स्वामी समर्थ महाराजांचा, दत्त महाराजांचा, विष्णुदेवांचा, माता लक्ष्मीचा, तुळशी मातेचा, सूर्यदेवाचा, गौमातेचा म्हणजे साक्षात 33 कोटी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतोय. जर तुम्हाला ही माहिती खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे अनुभव या सेवा करून मला नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.